खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। अधिवेशनामध्ये पीक विमा संदर्भात मोठा निर्णय झाला आहे। अधिवेशनामध्ये 75,000 कोटी रुपये पॅकेज मंजूर झाले आहे। सरसकट 17,000 रुपये ते 25-30,000 रुपये पर्यंत पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं, या नुकसानीचा निर्णय आता हिवाळी अधिवेशनामध्ये झाला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये मोठा निर्णय झाला आहे। पीक विमा 2 दिवसात जमा करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री आणि देशाचे कृषी मंत्री या दोघांनी मिळून घेतलेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जवळजवळ आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी चिंतेत होता। पीक विमा 2025 मोठ्या प्रमाणात रखडलेला होता। आता हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक विमा 2025 लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। हेक्टरी 17,000 रुपये ते 30,000 रुपये प्रत्येक जिल्ह्यानुसार, हिंगोली जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेगवेगळी रक्कम येणार आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं झालेलं होतं। आता केंद्रीय मंत्री जे काय यांनी पीक विम्याचा मार्ग मोकळा केलेला आहे। येत्या काही दिवसामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे निर्देश दिलेले आहे। पीक विमा कंपन्यांना निर्देश दिले आहे आणि यासाठी लागणारा वाढीव निधी सुद्धा लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरीवरचा अडचणीच होता, कारण खरीपामध्ये 14 लाख हेक्टरचं अंदाजित जे काही क्षेत्रफळ आहे हे बाधित झालेलं होतं। यामुळे सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सर्व पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता। आता जो का पीक विमा आहे, या पीक विम्यातून येणारी रक्कम जर आपण बघितली, एकदम तुटपुंची रक्कम होती, परंतु ती जी रक्कम आहे ती पुढील सीझनच्या हंगामातील जे काही पीक उभारणी असेल, नांगरणी असेल, खुरपणी असेल, याच्यासाठी महत्वाची होती। आता किती जिल्ह्यामध्ये कोणती पीक विमा येणार आहे याची यादी आपल्याला PMFBY या सांकेतिक स्थळावरती, प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहे। राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे येणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा जमा होणार आहे याचे निर्देश महसूल प्रशासनाने आपल्याला दिलेले आहे। लातूरमध्ये जवळजवळ 25,000 ते 30,000 पर्यंत पीक विमा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पीक विमा मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी आहे। उर्वरित ते 34% पेक्षा जास्त जो आहे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, पुण्यापर्यंत पैसे जमा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विमा आता जमा होणे अपेक्षित आहे। मागील 5 वर्षापेक्षा यावर्षी जास्त नुकसान आपल्याला काही ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी लवकरात लवकर पीक विमा जमा करण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहे। हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत, बीड मध्ये सुद्धा 87 महसूल मंडळांमध्ये मागच्या 5 वर्षापेक्षा सर्वाधिक नुकसान नोंदवलेलं आहे। तसेच जालनामध्ये 25 ते 30,000, धाराशिवमध्ये 25 ते 30,000, 75% नुकसान आहे। जालनामध्ये 80%, हिंगोलीमध्ये 50% पेक्षा आणेवारी कमी आहे। येत्या काही दिवसामध्ये पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। पीक विम्यासंदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। यामध्ये KYC पासून जे काही आपलं आधार बेस रजिस्ट्रेशन आहे, पीक विमा कसा भरायचा, पीक विमा भरल्यानंतर आपला स्टेटस कसा बघायचा, ही सर्व माहिती आपण शेतकरी वर्गासाठी रोजच्या रोज घेऊन येत असतो। आपण ही जी काही सोर्सेस माहितीचा सोर्स आहे, हा प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY या पोर्टलवर माहिती घेत असतो। व्हिडिओ आपल्यास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। प्रधानमंत्री फसल विमा ज्यांनी रब्बीचा अजूनही पीक विमा काढलेला नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर रब्बीचा पीक विमा काढून घेणं गरजेचं आहे। नाहीतर आपलं नुकसान झालं तर परत आपल्याला मोठ्या प्रमाणात संकटाला तोंड द्यायला जाऊ शकतो। व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY च्या अंतर्गत पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।